फोटो कुठे होता आपला मला फोटो नाही दाखवला कोण मला आचरो हा ए जेजूबाई वन्स मोर जेजूबाई बघ कशी बघ परत एकदा कर माझं बाय एवढं बघते बघ कशी आहे बाहेर कशी बघते ते हुशारी ती नगरी गेले एक चक्कर तुला द्यावं असं वाटतं असं 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 हा स्वतः कर मग दुखते तर आलं ते दात पडलं सगळं आई म्हणते लगेच खाऊन टाकायचं जमेल ना हा कशी मासा जिताडा मासा फेमस आहे अख्खा रायगड जिल्ह्याला बाकी कुठं मिळत नाही सगळे मासे सगळीकडे मिळतील जिताडा मिळत नाही भरपूर भरपूर मोठा मोठा बिझनेस मध्ये 10 वाजले आहेत. तारीख आहे 17 मार्च आणि मुद्दा असं झालं की आता यात्रा तर काल संपलेली आणि आता सगळेच निघालेत आपल्या गावी. आता तुम्ही बघितलं मामा त्यांची मुलगी आता ती निघाली पनवेलला आणि आम्ही पुढे निघालोय पंढरपूरला. कारण इथनं 16 किलोमीटर पंढरपूर आहे आणि तिथून पुढं अक्कलकोट. अजून काय जमलं तर तसं ट्रिप करायचं आणि मग जायचं पुढं. आणि हा पण ब्लॉग थोडंसं उशीर येणार आहे कारण काय झालं इथे इंटरनेट नाही आहे. माझ्या फोनच्या इंटरनेटवरून सगळं काम चाललेलं माझं पण म्हणजे जेवढं एक तर व्हिडिओ अपलोड करायचा तर तो केलेला पण आता पुढचं तर काही व्हिडिओ एडिट करून अपलोड होईल असं वाटत नाही आहे कारण डेटचं जरा इश्यू. आता हे चाललेत सगळ्यांना पावा एक बाय बाय करू आणि निघू. म्हणजे आमचे मामा आणि हे निघाले. बाय बाय भेटू परत वनडे तिकडे काय हो नक्की नक्की. बाय 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 बाय. अंजली आता सगळं आमचं आवरून झालेलं आणि आता हे सगळे तयार झाले सगळे. आजी आमच्या इकडे थांबले आहेत वरती आमच्या ह्यांच्या आई आणि आता निघालोय गोळी पडली. हो हो यस चला येतो पुन्हा भेटू. बाय बाय जय सद्गुरू. सगळे कोण लावलं मंडळी चंद्रभागा नदी आलेली आहे. अगदी अगदी बरोबर हो हो ज्ञानेश्वर वाले आलेले ना का पिलो. मंडळी आम्ही जस्ट आता पोहोचलोय पंढरपुरात. समोर दिसते चंद्रभागा. इकडे मुक्ताई मठ म्हणून आहे बघा इथं. इथं आमच्या सासू सासऱ्यांचं लग्न झालेलं आहे. चंद्रभागेतले भारी अरे बापरे सगळंच रंगवलं की. नाही नाही लागलंच नाही ना खरं. मंडळी आम्ही जस्ट पोहोचलोय मंदिराच्या समोरच. असं इकडून मागून आलेलो आम्ही आणि पोहोचलोय. आता जमलं तर बघू मुखदर्शन घ्यायचं. A few moments later. रुक्मिणी तू रुक्मिणीच झाली खरोखरची. आता तुळशीची माळच घातली ना. हो बाई बाई मस्त. म्हणजे आमचं मुखदर्शन घेऊन झालेलं आणि आता बऱ्यापैकी लगेचच निघतो आम्ही इथून. सगळ्यांचं मुखदर्शन घेऊन झालंय आणि आमचं हिला हार मिळालंय सार्थकला तर त्याने लगेच हिच्या गळ्यात घातलेलं. मंडळी पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं आमचं मुखदर्शन झालेलं आणि थोडीफार काय असेल ते जरा शॉपिंग केलेली आणि आता अक्कलकोटला जायचं प्लॅन आहे. आता इथून 2.5 ते 3 तासाचा रस्ता आहे. अक्कलकोट जवळ आहे ना तसं मग तसं जायचं चाललंय प्लॅन. ऊन मात्र खतरनाक आहे. मग आता आपण छत्रीच घेऊन फिरतोय आम्ही सगळेजण. हे गावाची जाऊ चप्पल आहे की पायात. आत्ता जस्ट अक्कलकोटचा आता फाटा आला आहे आपल्याला. हायवे सोडून चाललोय अक्कलकोटच्या फाट्यात. आता 4-5 किलोमीटर आहे अक्कलकोट आणि आता जाऊया अक्कलकोटमध्ये. आम्ही आता जस्ट पोहोचलोय अक्कलकोटमध्ये. ॲक्च्युली काय झालं आम्ही पोहोचलोय तासभर आधीच पोहोचलेलो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली की कुठं राहायचं सोय आहे का. तर सार्थक जिजाचा मामा
असली भारी जागा त्यांनी एक शोधून काढलेली. तो मागच्या वेळेस इथं आलेला एकदा, इथं तो राहिलेला. तर एकदम ट्रिप्पी आणि वेगळीच काहीतरी जागा आहे अशी. आता कुठेतरी जागा आहे आणि घरगुतीच स्टे आम्हाला मिळालं. एकदम सिम्पल आणि साधं सोपं मिळाले. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली. यात्री निवासला चौकशी केली, समर्थांच्या मंदिराच्या शेजारी, तर फुल होतं तिथं. आता तुम्हाला दाखवतो इथलं कसं आहे राहायची सोय. ठिकाणी आता आहे आणि घरगुती स्टे आहे आणि असं घरच आहे. 2 रूमचं त्यांचं. इथं माझं वॉशरूमची सोय आहे आणि असे रूम्स आहेत. सार्थकने आमची मस्तपैकी सोय केलेली. लास्ट टाइम तुम्ही इथंच राहिले ना? येस, त्यांनी राहिलेले मस्तपैकी. मागं तिकडे वॉशरूम आहे. मम्मी आहे आमच्या इथं. असे 2 रूम आहे, मागं वॉशरूम आहे. हां, इकडं आराम झाला आमच्या डॅडींचा. नंबर मस्त. मला आणि इंटरेस्टिंग काय, टेबल खुर्ची पण आहे. आपल्याला ब्लॉग बी एडिट पण करता येते. मेगाबाडेस Later that same evening. अंजळी आता 6:30 वाजलेत. आम्ही जरा जेवलो आणि विश्रांती घेतली आणि आता चालू दर्शनाला. सार्थक आणि अशी 2-3 वेगवेगळे जागा आहेत तिथं जायचं आहे दर्शनाला. आता जाऊन बघूया कुठली कुठली दर्शन आपल्याला करायला मिळतं. लेट्स गो. मंडळी आता ना पहिला स्पॉट आमच्या सार्थकने श्री खंडोबा मंदिर म्हणून आहे. असे वेगवेगळे कसले मंदिरं आहेत तिथं अक्कलकोटमध्ये. पण फक्त स्वामी समर्थांचंच नाही आहे, वेगवेगळी अशी मंदिरं आहेत की जी आपण बघूया. या मंदिरात स्वामी समर्थांनी थोडे दिवस इथं त्यांनी वास्तव्य केलेलं आहे, त्यामुळे या मंदिराचं खरं तर महत्त्व आहे. अच्छा, हे इथं राहिलेले स्वामी समर्थ. काय केलं? हां हो करेक्ट. मंडळी आता ना खंडोबा मंदिर आमचं बघून झालेलं. आता वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर जे आहे असं आमच्या काय म्हणायचं मामाने हे केलेलं जायचं म्हणून सांगितलं. आता आपण जाऊया. असे त्याने खूप छान वेगळे 4-5 पॉईंट त्याने सांगितले. इकडे जाऊया आपण. मंजळी मस्तपैकी आम्ही सगळेजण रिक्षात बसलोय टमटम. मामा तुझं काय प्लॅन होतं सांग की आजचं फिरायचं काय? समाधी मंदिर होतं, आता कॅन्सल झालंय. आता वटवृक्ष मंदिराकडे चाललो आपण, मुख्य मंदिराकडे. चला. मंडळी आता हे आलोय आपण वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज. आता हे सगळ्यांना नक्कीच माहीत असेल. आम्ही इथं बऱ्याच वेळ जरा बसलो आम्ही 10-15 मिनटं आणि गर्दी हवा. इथले कोण लोक हलतच नाहीत, एवढे सगळेजण आहेत. आणि त्यांना इंटरेस्टिंगली एक गोष्ट आहे, 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली ना तिथं महाराजांचा पोर्ट्रेट आहे. खूपच सुंदर आहे. तिथं बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल जिथं जे इथं आले तिथं. मंडळी आम्ही ना दर्शन केलं, मस्तपैकी दर्शन केलं आहे आणि समोर आलो इथं जिथं एक अजून एक गोष्ट सांगतो. म्हणजे काय, लता मंगेशकर यांनी ना अशा गाड्या भेट दिलेल्या आहेत स्वामी समर्थांना त्यांच्या कामासाठी. आणि बऱ्याच जणांना माहीत असेल की इथं समोर एक मूर्ती आहे काय, ती आपण आता बघूया. मोठी. आता हे तर सगळ्यांना माहितीच असेल, मोठी तर मूर्ती आहे इथं. आहे काय तर हो, 2-3 ठिकाणी आहे. हां, महाप्रसाद गृह म्हणून आहे इथं. येस करेक्ट. अन्नछत्र. हां, धान्य कोठार आहे काय मागं आहे, धान्य कोठार. करेक्ट, यू आर राईट. बघ, हे धान्य कोठार, प्रशासन व लेखा विभाग, सभागृह आणि स्वामी सदन, असं हे पूर्ण स्वामी सदन आहे. बाबा खतरनाक आहे. हे महाराजांची मूर्ती मस्त आहे ना. A few moments later. आता 8:30 वाजलेले. मामाने आम्हाला ना गुरुमंदिर बाळाप्पा मठ अक्कलकोट तिथं प्रसादासाठी आणलं. प्रसाद म्हणजे काय, बहुतेक जेवणच असेल इथं पूर्ण. तिथंच आता आपण बघूया. हे सार्थक इथंच जेवायचं आहे. अन्नछत्राच्या इथं आणलं आहे त्यांनी. तिथे चौकोन वगैरे दिसतात ना, तिथे स्वामी समर्थांचे पायाचे ठसे. इथे एवढं स्पष्ट नाही आहेत, पुढचे अजून चांगले आहेत. हां पायाचं ठसे. अहो पाय ना करू म्हणजे नाही का. काय माहिती दिलं बाबा टूर गाईडनं आमचं. स्वामी समर्थांच्या इथं ठसे आहेत म्हणतोय. हा जे इथं चौकोन गेले ते. हां स्वामी समर्थांचे हां अच्छा असे सगळे चौकोन केले. अरे हां ओके ठीक रे. हो बाळा करेक्ट. ही छान आहे मठ,
रामाजी मंदिरला एम जी रोडच्या इथे तसंच ऑलमोस्ट तसंच आहे. हे बघा आपण अरे बापरे एवढे वर्ष राहिले मस्त. म्हणजे इथं पण हे बहुतेक समर्थांचं दिसतंय म्हणजे त्यांचं जे काय आहे बेड किंवा विश्रांतीचं जे साहित्य आहे. हां आणि इथं मठ आहे म्हणजे मठाचं त्यांची मूर्ती आहे इथं. सरी मंडळी आता आमचं हे दर्शन झालेलं आणि आमचा सार्थक बोललेला की इथं सगळा प्रसाद आहे अन्नछत्रच आहे त्यामुळे आता इथं सगळा प्रसाद सुरू होईल म्हणतात. इथं काय तर वेगळंच दिसतंय ना वातावरण खूपच भारी दिसतंय. अंजळी आता आम्ही बसलोय अन्नछत्राला. ॲक्च्युली इथं अन्नछत्रच आहे. सार्थक रेकमेंडेड त्यांनी लास्ट टाइम त्यांनी आलेले तो म्हटलं की आपण मस्तपैकी अन्नछत्राला घेऊ म्हणजे ऑलमोस्ट जसं प्रसादासारखंच होतं आपल्याला मठामध्ये. थोड्या वेळ आम्ही वाट बघितलं आणि मग आम्ही आलो आहे मठामध्ये. इथंच त्याच मठामध्ये आता प्रसाद घेतोय आम्ही. धन्यवाद. तर मंडळी इथे एक ना रामाचं मंदिर आहे पर इथं पण जरा खूप गर्दी झाली त्यामुळे लोकांना इथंच पण बसले प्रसादाला. आमचं तर प्रसाद घेऊन झालेलं आणि परत एकदा मी तुम्हाला इथलं मंदिर जे मठ आहे इथं दाखवतो. इथं जे काय सांगतो गंगाधर महाराज यांची समाधी परत अजून इथले जे महाराज होते त्यांची एक समाधी आहे त्यांचं नाव मी विसरलो परत मी टाकतो जमतो मस्त आहे इथं. A few moments later. तर मंडळी मस्तपैकी आम्ही आता प्रसाद घेऊन आलोय. मस्तपैकी सगळ्यांना प्रसाद घेऊन आलो. इतकं दमलोय खरं. फायनली आत्ता शेवटी पाऊस पडलाय. मी एवढा दिवसभर वाट बघितली पावसाची तर पाऊस काय आला नाही. आत्ता आलाय पाऊस. तर आता उद्याचं कुठलं ह्याला जायचं होतं काय आपल्याला समाधी मंदिर स्वामी जमलं तर मग सकाळी याला जाऊया आपण परत आणि दर्शनाला जाऊ. चालेल आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.